बिन तेरे गम से सीना है छलनी छलनी सा। बिन तेरे गम से सीना है छलनी छलनी सा। आंखों में आंसुओं की धार है। आंखों में आंसुओं की धार है। फूल सा है चेहरा उसका। फूल सा है चेहरा उसका। जिस तरह हो बहार आंखों में। जिस तरह हो बहार आंखों में। किरकिरी सी चुभती है। किरकिरी सी चुभती है हमेशा ही। ऐ परवरदिगार, क्या रखा है आंखों में। क्या रखा है आंखों में। ऐसी ही कुछ अंजुम सर की गज़ल की पंक्तियाँ। दोस्तों, देखो, ती प्रेयसी तर निघून गेली आहे आणि ती गेल्यामुळं हा शायर म्हणतोय, अगं माझ्या हृदयाचं चाळण चाळण झालेली आहे. माझ्या मनाची तू चाळणी करून गेलीस आणि अश्रूंच्या धारा या डोळ्यातनं वाहत राहतात तुझ्याच आठवणीत. तुझ्याच आठवणीत. तो शेवटी शायर ह्या देवाला विनंती करतोय की हे भगवान, सांग ना, हे सगळं असं कधीपर्यंत चालणार. हे सगळं असं कधीपर्यंत चालणार. तिचा हा गोंडस फुलासारखा चेहरा मी विसरू शकत नाही. मी विसरू शकत नाही. या डोळ्यातल्या आसवांची धार मी थांबवू शकत नाही. मी थांबवू शकत नाही. माझ्या हृदयाची झालेली चाळण, याचं मी काय करू. हे भगवन, तूच सांग मला. तूच सांग मला. अशी काहीशी विनवणी करतोय हा शायर आपली प्रेयसीच्या विरहामध्ये. आणि खरंच आहे ना, या प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांना एकमेकांचा अशी जरी डोळ्यांनी दर्शन जरी झालं तरी त्यांना खूप हायसं वाटतं. आणि मग अशा 1-2 वेळच्या दर्शनानंतर सुद्धा ते कित्येक दिवसांचा विरह सहन करण्याची ताकद मिळवतात. हे घडतंच. पण असं कुणी कुणाला सोडून जाणं आणि अशी कुणाच्या हृदयाची चाळण होणं, कुणाच्या डोळ्यातनं सतत तिच्या आठवणींमध्ये आसवांची धार वाहत राहणं, वाहता वाहता त्या आसवांनी सुकवून जाणं, हे कुणाला पाहावेल का हो? नाही पाहणार ना. अशा सुंदर मनाचा ठाव घेणाऱ्या गझला अंजुम यांनी लिहिल्या. आणि मग ज्या लोकांना इतकी हिंदीची ओळख नसते अशा लोकांसाठी, मराठी लोकांसाठी, खास गझलच्या रसिक जे असतात मराठी मनं, त्यांच्या मनापर्यंत हा भावानुवाद पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच गझल फुलांचं ऋतुसत्य, हे डॉक्टर नसीम पठाण यांचं एक अनमोल पुस्तक. आणि त्याच्यातला भाव तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करणारा प्रवी तुम्हाला कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलवर हा सेगमेंट घेऊन भेटतच राहील. चला, गझलांचा थोड्याफार अर्थासह मस्तपणे आस्वाद घेऊ. मनमुराद एखाद्या शायरने लिहिलेल्या काही दुःखद गझला, काही मस्त आनंद देणाऱ्या गझला, असं सगळं कॉम्बिनेशन तुम्हाला या पुस्तकात नक्की मिळणार आहे. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलवर. गझल फुलांचं ऋतुसत्य, डॉक्टर नसीम पठाण, द ग्रेट रायटर of our Sholapur city. Salute to such an intelligent lady. Salute, salute, salute.